नमस्कार. नमस्कार. नाही थांब. नमस्कार. आपण आज आहोत पारनेर तालुक्यातल्या खडकवाडीमध्ये. हे इथं पंचरत्न हॉटेल या ठिकाणी आज ह्या पायदिंडीचा मध्यान्ह भोजनाचा इथं कार्यक्रम आहे. आपण ह्या पंचरत्न हॉटेलचे मालक आपल्याबरोबर आहोत. त्यांच्याकडूनच आपण जाणून घेऊ की ही जी पायदिंडी आहे, ही पायदिंडी आपल्या इथं किती वर्षापासून मध्यान्ह भोजनासाठी येते. मी श्रीरंग रोकडे हॉटेल पंचरत्न मालक, खडकवाडी तालुका पारनेर. ही दिंडीचं हे आता ह्या वर्षी 35वा वर्ष चालू आहे. आम्ही या दिंडीची 35 वर्षापासून चांगल्या पद्धतीने प्रामाणिक सेवा करतो. दिंडी दरवर्षी आमच्याकडे जेवणासाठी थांबते आणि त्या दिंडीचा कालावधी, त्या दिंडीची शिस्त पाहिली तर अतिशय एकदम चांगल्या पद्धतीने शिस्त असते. सगळे पुरुष मंडळी असतात. 2,500 ते 3,000 संख्या दरवर्षी असते आणि बुवाजी पुणेकर बाबांचं चांगल्यापैकी त्या देवावर श्रद्धा आहे. ह्या दिंडीत जवळजवळ 4 ते 5 जिल्ह्यातून लोक असतात. त्याच्यामुळं दिंडीचं अतिशय चांगलं नियोजन, चांगलं काम असतात आणि फार मोठी दैवी शक्ती आहे. त्याच्यामुळे चांगलं काम करतात ते. एकंदरीत तुम्ही हे जे सांगितलं का 35 वर्षापासून तुम्ही ह्या दिंडीला भोजनाचा जो कार्यक्रम तुम्ही अविरत करत आलाय, त्याच्या मागचं नेमकी कारण काय आहे? काय आहे माहिती आहे का, आपण कोणताही धंदा करताना, कोणता व्यवसाय करताना एक अन्नदानच्या हिशोबाने 2-5% हे गेलं पाहिजे. त्यात एक चांगलं समाधान लागतं. त्या हिशोबाने आम्ही हे करतो आणि बाबांचं आमच्यावर फार मोठी श्रद्धा आहे आणि आम्ही बी त्या देवाला श्रद्धा म्हणून दिंडीचं सत्कार मी काम करतो असतो. एकंदरीत बाबीर बाबा असेल किंवा बुवाजी बाबा असेल, यांचा काय चमत्कार तुम्हाला एकंदरीत आढळून आलाय का? त्या चमत्कारामुळं तुम्ही ह्या देवावर प्रभावित होऊन ह्या दिंडीला तुम्ही अविरत सेवा देत आहेत. काय गेल्या 35 वर्षापासून ही दिंडी चालू आहे. 35 वर्षाच्या कालावधीमध्ये आमची काय परिस्थिती होती हे दैवी शक्तीलाच माहिती आणि त्यानंतर आम्ही या दिंडीची सेवा करायला आम्हाला चांगल्यापैकी प्रगती झाली. चांगलं कामकाज चालू आहे. चांगल्यापैकी व्यवस्थित चालू आहे. म्हणजे एकंदरीत तुम्ही जेव्हापासून ह्या दिंडीला भोजन असेल किंवा नाश्त्याची सोय असेल, जेव्हापासून जे करायला लागला तेव्हापासून तुमच्या कुटुंबामध्ये एक वेगळी उन्नतीचा मार्ग मोकळा झालेला आहे. चांगल्यापैकी 100% अजून उन्नती काय झाली सांगाल? आणि चांगले हे ह्या रस्त्याने ज्या दिंड्या माझ्याकडून जातात त्या सगळ्या दिंड्यांची सेवा करतो. साईबाबाची एक दिंडी असती, एक पांडुरंगाची एक असती, एक त्र्यंबकेश्वरची असती, अशा 6 ते 7 दिंड्यांची मी ह्या रोडने ज्या जातात त्यांची सेवा करतो आणि त्या सेवेचं फळ मला भेटतं पण. एकंदरीत आता आपल्याबरोबर पंचरत्नाचे मालक होते, त्यांनी सांगितलं की अविरत 35 वर्षापासून ह्या दिंडीला ते भोजनाची सुविधा करत आहेत आणि त्यांना एकंदरीत बुवाजी बाबा असेल किंवा बाबीर बाबा असेल यांचा जो चमत्कार किंवा तो अनुभव आला त्यांनी तो सांगितला. आता आपल्याबरोबर काही दुसरे भाविक आहेत, त्यांच्याकडूनच जाणून घेऊ. आमचे मित्र श्रीरंग रोकडे यांच्याकडून आता दरवर्षी मी बघतो इथं दिंडीचे भरपूर भाविक येतात आणि अगदी मोकळ्या मनाने यांची पंगती या ठिकाणी असते आणि त्या पंक्तीमुळं अगदी 100% रोकडू कुटुंबीय अत्यंत संघर्षातून आणि कष्टातून उभारलेलं आहे. ते त्यांची भरभराट आम्ही दिवसेंदिवस बघतो आहोत आणि याच्यामध्ये त्या सेवेमध्ये ते कोणत्याही प्रकारची कसूर होऊ देत नाहीत आणि ते सेवा अगदी मनोभावी करतात. आम्ही दरवर्षी बघतो इथे या ठिकाणी. एकंदरीत तुम्ही आता त्यांचे मित्र आहे, तुम्हाला एकंदरीत ह्या देवाविषयी काय वाटतंय? नाही, आता हे सत्पुरुष आहेत. त्यांच्याबद्दल वाटायचं म्हणजे काय माहिती का, ते त्यांचा शब्द म्हणजे प्रमाण आहे. हे जे देव आहेत यांच्याबद्दल आम्हाला एवढंच बोलायचं की त्यांचा शब्द म्हणजे प्रमाण आहे. ते बोलतील ते सत्य. म्हणजे ते बोलले ना उन्हाळ्यात पाऊस पडेल की पाऊसच पडतो. म्हणजे हे आतापर्यंतची आख्यायिका आहे आणि ही 100% यापुढे ही ज्वलंत राहणार आहे. कितीही कलियुग आलं आणि कलियुगामध्ये कितीही फेरबदल झाले तरीही हे जे सत्पुरुष आहेत यांच्या शब्दामध्ये बदल होणार नाही, ही आमची खात्री 100% आणि आमची श्रद्धा आहे. एकंदरीत आता आपण बघितलं का आपल्याबरोबर जे भाविक होते त्यांनी देखील सांगितलं का ह्या देवाचा महिमा कसा आहे आणि ह्या देवावर जो श्रद्धा ठेवेल त्याला चमत्कार झाल्याशिवाय हा राहतच नाही.
म्हणजे तुम्ही श्रद्धा ठेवा, श्रद्धा असेल तिथं सबुरी आणि सबुरी असेल तिथं तुम्हाला त्याचा लाभ हा होणारच आहे. असं एकंदरीत आपल्याबरोबर जे भाविक भक्त होते त्यांचा एकंदरीत 35 वर्षाचा जो अनुभव आहे त्यांनी तो या त्यांच्या वाणीतून प्रकट केलेला आहे. आणि आमचे मित्र इमानी इतबारे या दिंडीची सेवा करतात. म्हणजे अखंड त्या दिवशीच्या दांड्यावरती पाणी सोडून ते इमानी इतबारे सेवा करतात. याचा अर्थ 100% त्यांना कुठंतरी देवाने ती सद्बुद्धी दिलेली आणि कुठेतरी त्यांना आहे ना त्याची प्रचिती आलेली, हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि ती प्रचिती आल्यामुळं ते अत्यंत छान पद्धतीने त्या दिंडीची सेवा करत असतात. आम्हाला एक फार आनंद वाटतो त्यांच्याकडे बघितल्यानंतर. आणि अशी ही जी सेवा आहे त्यांच्या हस्ते अविरत चालू राहू ही आमची मनोभावी देवाकडे प्रार्थना आहे. आपल्याबरोबर अजूनही काही भाविक आहे त्यांच्याकडून आपण ह्या बाबेर देवाविषयी जाणून घेऊ. काय दरवर्षी आम्ही इथं दर्शन घ्यायला येत असतो. एकंदरीत तुम्हाला आता तुम्ही किती दिवसापासून हे दर्शन घेण्यासाठी इथे येता? आम्ही 7 वर्षापासून येत असतो दर्शन घ्यायला. 7 वर्षामध्ये तुम्हाला काय अनुभव काही मग आता- अनुभव आल्याशिवाय आम्ही येतो. हा म्हणजे काय अनुभव आला एकंदरीत काय तुम्हाला चमत्कार काय दिसला? प्रकार व्यक्त व्हा, झाला? व्यक्त व्हा. नाही नाही, आता कसं आहे आपण बोललो काय झालं बुवा, आता हे असं होत्या तसं होतं. त्या पद्धतीने आमचं ते होत राहतं. हा म्हणजे जे तुम्ही मनात चितलं मनात ते तुम्हाला थोडक्यात प्रत्यक्ष- थोडक्यामध्ये ना असं आहे की आपण मनोभावे जर एखादी मनोकामना आपण देवाकडे व्यक्त केली तर ती 100% पूर्ण होते. हा आमच्या मित्र परिवाराचा अनुभव आहे 100%. आणि त्यामुळं आमचे मित्र जी सेवा करतात ना त्याच्यामध्ये यापुढे भविष्यामध्ये आम्ही 100% त्याच्यामध्ये सहभागी होण्याचा लाख प्रयत्न करू. आणि ते आमचे मित्र आदल्या दिवशी आम्हाला फोन करून सांगतात का उद्या इथं दिंडी येणार आहे. मग आम्ही आवर्जून इथं हजर राहतो. एकंदरीत आता आपण बघितलं का इथं असे हजारो भक्त आहे का त्यांना बाबीर बाबाविषयी बुवाजी बाबाविषयी जी काही त्यांच्या मनात जी भावना आहे आणि त्या भावनेचं